स्वानंदी मॅडम, काय झालं दादा? तुम्ही काही पार्सल मागवलेत का? पार्सल नाही, मी काही नाही मागवलं. हा, सकाळी फुलं मागवली होती पण ती आली आहेत. गेटवर एक मुलगा आलाय पार्सल घेऊन. तो म्हणतोय की तुमच्या सहीशिवाय पार्सल देणार नाही म्हणून. तुम्ही येऊन बघता का प्लीज? मी काही नाही मागवलं. बरं चला बघते. हा, मावशी, एकटा का ती स्वानंदी आली, तिने दिवा पेटवला की मग स्वानंदीची राख होणार आहे. तरी मी त्यांना सांगत होते मी काही मागवलं नाहीये, माझं पार्सल नाहीये, आणि दादाही काही ऐकत नाही. जाऊ दे, दुसऱ्या कोणाचं तरी असेल. तुळशी माते, तू आमच्या दारात आहेस. आमच्या आयुष्यात काय घडून गेलं आहे तुला चांगलंच माहितीये. तुझ्या कृपेने माझे मनीष सर परत आले. अर्जुन सुद्धा लिगली आता आमचा झालाय. आता कुठे आमच्या आयुष्यात सुख आनंद येऊ लागलाय. तुझी कृपा अशीच असू दे. अगं स्वानंदी, पुरेकर बडबड. हं, दिवा लाव एकदाचा. तुझ्या लाडक्या देवीकडे जा आणि भरपूर गप्पा मार. नाहीतर काय, कुठलंही दुःख, संकट, शत्रू यांना आमच्या दारात प्रवेश करू देऊ नकोस. त्यांना दाराच्या बाहेरच ठेव. आमच्यावर तुझी कृपा असू दे. ताई, ही इथे काय करते? काय झालं ताई? लागलं तर नाही ना? नाही अहो, पण जरा हळू आवाज द्यायचा ना. किती जोरात हाक मारली तुम्ही, मी दचकले. ताई माफ करा. अहो, माझ्या लक्षातच नाही आलं की तुम्ही दिवा लावताय ते. पर घरातली माचीस संपली होती ना, म्हणून मागायला आले होते. मला वाटलं झालं असं तुमचं. हो, पण दिवा पडला माझ्या हातनं. हेच होतं, दरवेळेला हेच होतं. सुजित मावशी, हा अपशकुन तर नसेल ना? म्हणजे काहीतरी वाईट घडणार आहे याचा संकेत तर देत नसेल ना देवी आई? नाही ताई, अहो दिवा पिटलेला नव्हता की नाही, मग असं काही वांगाळ होणार नाही. उगाच काय पण विचार करू नका. असू द्या, मी आणते दिव्यामध्ये तिरवड. तुळशी माते, माझ्या हातनं हा दिवा कोलंडला. हे अपशकुन तर नाहीये ना? काही वाईट तर घडणार नाहीये ना? शा, पुन्हा एक फेल्ड अटेम्प्ट. मला वाटलंच होतं हे असं होणार. कुठे ती बाई तडबडली, सगळा प्लॅन उधळून लावला तिने. दिवाच पडला. नाहीतर काय, मावशी अगदी परफेक्ट प्लॅन होता. ती बाई जर मध्ये आली नसती ना, तर आतापर्यंत स्वानंदीची राख झाली असती. राख स्वानंदीची नाही झालीये, राख आपल्या स्वप्नांची झालीये. ती स्वानंदी तिकडे मजेत बागडते. सुजित, पण माझा प्लॅन परफेक्ट होता ना? तनिष, प्लॅन तोच परफेक्ट असतो जो सक्सेसफुल होतो. बाकी सगळे प्लॅन फालतू असतात, फ्लॉप. अरे तुला एक गोष्ट कळते? जर आपण तिथे असताना मणी तिथे आला असता, त्याने जर आपल्याला पाहिलं असतं ना, तर काय हॅबॉक्स झाला असता याची चांगली कल्पना आहे तुला? सुजित, मावशी ऍटलीस्ट तू तरी समजाव ना याला.
हा मलाच बोलतोय. अरे माझी काय चूक आहे यात? ती बाई मध्ये आली ना. तो काही चुकीचं नाही बोलत आहे, बरोबर तेच बोलतोय. म्हणे तिकडे आला असता आणि आपल्या तिघांकडे पाहिलं असतं तर आपण आज आत्ता या क्षणी घराच्या बाहेर असतो. मावशी बघ, माझा प्लॅन परफेक्ट होता. ती बाई मध्ये आली, नाही तर आतापर्यंत ती स्वानंदी जळून राख झाली असती. ए तनेश, हे झालं असतं तर ते झालं असतं, ते झालं नसतं तर हे झालं नसतं. हे बंद कर आता. एक्सक्यूज देतेस तू. सुजित, एक काम सांगितलं होतं तुला, ते तू धड करू शकली नाहीयेस. जर तू हे काम केलं नाहीस ना, माझ्याशी बोलायला यायचं नाही. सुजित, अरे तू आय काय? डोंट टॉक टू लुजर्स. सुजित ऐकून तरी घे. मावशी, सगळा विचका केलाय सा. साधं स्वानंदीला मारायचं होतं, ते पण नाही जमलं. शी, मावशी, अगं मावशी, हे आई आणि मुलगा दोघे मूर्ख आहेत का? मला का ब्लेम करतायत? त्यात माझी काय चूक आहे? ती बाई मध्ये आली म्हणून हा प्लॅन फ्लॉप झालाय. म्हणून या दोन मूर्खांनी ना मला थँक्यू म्हटलं पाहिजे. मी ऍटलिस्ट एक प्लॅन तरी केला. यांच्याकडून तर तेही होत नाही. मूर्ख कुठले. तनिष, काम डाव. तुला जर या घरात मालकीण बनून राहायचं असेल, या घराची सत्ता जर तुला तुझ्या हातात हवी असेल ना, तर कम व्हॉट मे, ते स्वानंदी नावाचं प्रकरण तुला संपवावंच लागेल. ताई, हा घ्या दिवा. तेल वाढून आणले, लाव. तुम्हाला रॉकेलचा वास येत नाही का इथे? अहो ताई, इथं उंदीर येत असती ना, म्हणून माळीदादांनी रॉकेल टाकलं असेल रातच्याला. तुम्ही नका टेन्शन घेऊ, लावा दिवा. तुळशी माते, माझ्या हातून चूक झाली आहे. तुझा दिवा माझ्या हातनं कोलंडला, पण प्लीज याची शिक्षा मला नको देऊस. कुठलंही संकट आमच्या दाराच्या हात येऊ देऊ नकोस. आमच्यावर तुझं लक्ष असू दे, तुझी कृपा असू दे. झाली पूजा? अरे वा, काय झालं असं शांत शांत का? नाही, काही नाही. अहो दादा, त्यांच्या हातून दिव्याला धक्का लागला आणि तो न पेटवताच खाली पडला. दिवा लावला त्यांनी नंतर, पण ती गोष्ट मात्र त्यांच्या मनातच राहून गेली. एवढंच ना? काय स्वानंदी तुम्ही? मणी सर, माझ्या हातनं दिवा कोलंडला. काहीतरी अशुभ घडणारे असा तर संकेत देवी देत नसेल ना? नाही स्वानंदी, असं काही नाहीये. आपल्या आयुष्यात फक्त शुभ आणि शुभच घडणार आहे आता. ओके, तेव्हा तुम्ही असले कसलेही तर्क लावू नका आणि हा विचार करणं बंद करा पहिले. बरं, मी काय म्हणतोय, या पूजेमुळे बराच उशीर झाला, खूप भूक लागली. आपण जेवायला घेऊयात का? हो. हा प्लीज. मी ताट वाढायला घेते. कांदी नका लोड घेऊ तुम्ही. कशाला? म्हणी दादा, योग्य वेळेत आलात बघ. तुम्हाला तर आज लई काम होती ना? अगं काय, मणी दादाने फोन केला आणि बोलून घेतलं म्हणून आलो. हो, वहिनी मीच बोलवलं त्याला. स्वानंदी, आला. वहिनी, तुम्ही इथे आधी. मी? हो या. आले. काय रे, कसलं काम काढलं होतं? काय नाही दादा, ऑफिसची काम. अजून काय? हा, वहिनी, हे तुमच्यासाठी. हे काय? उघडून तर बघा.
किती छान साडी आहे. हो ना, मला वाटलंच होतं तुम्हाला आवडेल. साडी वगैरे कशाला? कशाला? हे तुझ्यासाठी, हे घे. आवडलं? हो आवडलं, पण मणी दादा हे घड्याळ खूप महाग आहे. याची काय गरज होती? राजाराम, अरे तुम्ही दोघांनी आमच्यासाठी जे केलंय ना त्याचे उपकार आम्ही या जन्मात तरी फेडू नाही शकत. पण ऍटलिस्ट थँकफुल म्हणून एक गिफ्ट तर देऊ शकतो ना. खरं बोलताय म्हणे सर तुम्ही. वहिनी, दादा, खरंच तुम्ही खूप काही काही केलंय आमच्यासाठी. आमच्या जवळचं कोणी असतं तर त्यांनी सुद्धा नसतं केलं. म्हणून तुम्हाला ही आमच्याकडनं छोटीशी भेट. थँक्यू काय म्हणताय दादा. आज आमच्या वाईट काळात तुम्ही आम्हाला एवढी साथ दिली. आम्ही हे तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. अगं कुठे इमोशनल होते ते सगळं सोड. मी काय म्हणतो मणी दादा, तुम्ही आता फिरायला जा. हा, ऍक्च्युली गुड आयडिया. अगदीच जाऊ शकतो आम्ही. बरोबर बोलताय तुम्ही. फिरायला गेलोच असतो, पण आमचा अर्जुन खूप लहान आहे ना, त्याला बाहेर घेऊन जाणं जरा कठीणच होतं. त्यात बाहेर पाऊस, असं वातावरण. अहो मग आमच्याकडे ठेवा की अर्जुनला. हवा आमच्या घराचं तर गोकुळच होऊन जाईल बघा. आणि आम्हाला 4 दिवस बरं वाटत. अहो बहिणी, पण आता पण नाही बिन नाही. आता आम्ही आमच्याकडेच नेणार आज अर्जुनला. तुम्ही ठरवा आता तुम्हाला कुठे जायचंय ते फिरायला. अहो ताई, तसं नाही. अर्जुन खूप लहान आहे ना, आणि त्याला सोडून मीच नाही राहू शकणार. मला नाही करमणार त्याच्याशिवाय. ताई, आमच्यावर विश्वास आहे ना? मग तुम्ही बिनधास्त जा. नाही स्वानंदी, तुम्हाला काय वाटतंय अर्जुन त्यांच्याकडे नीट राहणार नाही का? अहो ते दोघं नीट काळजी घेतील त्याची. आपण अर्जुनला त्यांच्याकडे सोपवूयात आणि बाहेर जाऊ. तेवढंच या वातावरणात आपल्याला फ्रेश वाटेल, ब्रेक मिळेल तेवढाच. मणी सर, तुम्ही बरोबर बोलताय, पण मी आई आहे ना अर्जुनची. त्याला असं सोडून जायची माझी इच्छा होणार नाही. माझं मन दजावणार नाही. हा, पण तुम्ही म्हणताय तर जाऊयात आपण फिरायला. हा, तनिषा, इथे काय करते? ते पीठ नाही, मीठ बंगल्यात मीठ संपलंय ना, म्हणून मी मीठ मागायला आले होते. मीठ संपलंय? काय पटेल असं तर माग काहीतरी. खासदारांचं घर आहे ते, फॅक्टरी आहेत त्यांच्या, आणि मीठ संपलंय आणि मीठ मागायला आली तू इथे? मणी सर, जाऊ द्या. पूजेच्या दिवशी आपल्या दारात कोणी काही मागायला आलं तर त्यांना परत पाठवायचं नसतं. मी देते मीठ आणून. मीठ संपलंय म्हणे. हे घे तनिषा. थँक्यू. अजून काही साखर, चहा पावडर पाहिजे असेल तर ते पण घेऊन जा. ताई, आम्ही अर्जुनला घेऊन जायचं फायनल करू ना? हो, मी अर्जुनची बॅग आवरायला घेते. अर्जुन म्हणजे मोठी जबाबदारी आपल्याकडे. सगळी कामं सोडून अर्जुनकडे लक्ष द्यायचं. तुम्ही काय बी काळजी करू नका. बस रिक्षात. दादा, चालू करा रिक्षा. वा, या दोघांबरोबर तर चक्क अर्जुनही गेलाय. म्हणजे आता आउट हाऊस मध्ये फक्त मणी आणि स्वानंदी असणार आहेत. तनेश, हीच बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. बेस्ट अपॉर्च्युनिटी त्या स्वानंदीला संपवण्याची. पण एक मिनिट, त्या स्वानंदी बरोबर तो मूर्ख मणी पण आहे.
काय करू की त्या स्वानंदीला संपवता येईल आणि तिथे मणी नसावा. थिंक तनिष, थिंक 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 अबाउट समथिंग. थिंक. बाळू, बाळू इथे. काय झालं मॅडम? हे बघ, मी काय बोलतेय ते नीट ऐक, ठीक आहे? कळलं? काय? हो बाळू, मी जे सांगतेय ते जर तू केलंस तर तुला बक्षीस म्हणून जास्तीत जास्त पैसे देईन मी. ठीक आहे, चालेल मॅडम. चालेल ना? जा मग, जा जा जा. स्वानंदी, आता ही तनिष करणार तुला फिनिश. पाणी प्या. नका इतकं टेन्शन घेऊ स्वानंदी, नका काळजी करू. अर्जुन काय फार लांब गेलाय का? आणि वहिनीला सवय आहे बाळ सांभाळायची. मला माहितीये मनीष सर, आपण अर्जुनला लांब पाठवलेलं नाहीये. वहिनीला बाळ सांभाळायची सवय आहे म्हणून तर आपल्या अर्जुनला दिलं ना त्यांच्याकडे. पण मी काय करणार, आई आहे ना मी अर्जुनची. मी खूप मिस करतेय त्याला. हे बरं आहे स्वानंदी तुमचं, म्हणजे अर्जुन लांब आहे तर त्याला मिस करताय, पण नवरा इथे शेजारी बसलाय त्याची काळजी नाही घेते तुम्ही. मनीष सर काय तुम्ही. मनीष सर, अरे इतकं घाबरायला काय झालं? लाईट गेली फक्त. मनीष सर मला भीती वाटते अंधाराची. प्लीज लाईट ऑन करा, मला भीती वाटते अंधाराची. प्लीज लाईट ऑन करा रे, लाईट गेलीये. एक मिनिट थांबा बघतो. मनीष सर प्लीज मला कुठे सोडून जाऊ नका तुम्ही. प्लीज इथेच थांबा माझ्याजवळ. अरे मी कुठेच जात नाही, इथेच आहे मी. टॉर्च लावतो, थांबा. ओके थांबा, मी बाळूला विचारतो. बाळू, बाळू, हा आवाज का देत नाही? बाळू. मनीष सर बोलवा कुणाला तरी लवकर प्लीज. थांबा मी बाहेर जाऊन बघतो. नाही मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. मला सोडून नाही जायचं तुम्ही. आनंदी मी सोडून जात नाहीये. बरं एक काम करा, तुम्ही पण चला माझ्यासोबत. खाली आपण लॉन मध्ये थांबू. चल. अचानक लाईट कशी काय गेली? प्लीज लवकर दार उघडा. मनीष सर दार का उघडत नाहीये? यस, हेच हवं होतं. आरडाओरडा सुरू झालाय म्हणजे आता ती स्वानंदी फिनिश. यस तनिष, यस, यू डिड इट. मनीष सर लवकर दार उघडा प्लीज. मला बाहेर जायचंय. हो स्वानंदी, दार उघडतो मी, थांबा. मनीष सर मला गुदमरल्यासारखं होतं. मला बाहेर जायचं, तुम्ही प्लीज दार उघडा. हो स्वानंदी, एवढं का पॅनिक होताय? मी उघडतोच आहे दरवाजा, थांबा ना. मनीष सर दार का उघडत नाहीये? कोणी लॉक केलाय बाहेरून? प्लीज दार उघडा प्लीज. मनीष सर मला चक्कर येत आहे. स्वानंदी तुम्ही या, बसा इथे. मनीष सर मला चक्कर येते. दार उघडा प्लीज. मनीष सर लवकर दार उघडा प्लीज. दार. स्वानंदी, स्वानंदी मी दार उघडतो, थांबा.
या मणीने दार उघडलं. प्लॅन फ्लॉप झाला माझा पूर्ण. मूर्खा. ठीक आहे, इट्स ओके. बरं वाटतंय? स्वानंदी, अहो काय, फक्त लाईट गेली होती, इतकं घाबरण्यासारखं काय यात? मणी सर, माहिती नाही का, पण जेव्हापासून तो गुंड आपल्या घरात राहत होता तेव्हापासूनच मला असं होत आहे. म्हणजे सतत असं वाटायचं तो आपल्या अवतीभोवती आहे, आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हापासूनच मला असं गुदमरल्यासारखं होतंय. माझा श्वास कोंडतो, मला भीती वाटते. इट्स ओके. आत्ता मी तुमच्या समोर आहे ना, डोळ्यासमोर आहे ना. बरं, मी इथून पुढे कधीच कुठेच जाणार नाही. आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार आहे. नक्की? अर्थात. बरं, ही लाईट कशी गेली काय माहिती. बघा, सगळीकडे लाईट चालू आहे, बंगल्यावरचं लाईट आहे चालू आहे. मणी सर, आणि आपल्या दाराला कडी कोणी लावली होती? मी पहिले जाऊन एकदा लाईट ऑन करतो. आलोच. मणी सर, आलो. मूर्ख मणी मध्येच का तडमडला ना हेच कळत नाहीये मला. सुजित, ना एकदम छान प्लॅन केला होता, अगदी परफेक्ट आणि सक्सेसफुलही झाला होता ऑलमोस्ट. तो मणी मध्ये आला आणि सगळं पिसकटलं आणि ती स्वानंदी पुन्हा एकदा वाचली. सुजीत, सुजित, मी तुझ्याशी बोलतीये. मला डाऊट होता तो खरा निघाला. मला असं वाटतंय कोणीतरी जाणून बुजून आउट हाऊसची लाईट घालवली होती, फ्यूज काढलेला होता. कोण करू शकते हे? सुजित,